शिवाजी विद्यापीठाच्या शाहू सिनेट सभागृहामध्ये कोल्हापूर ऐतिहासिक व प्राकृतिक या खंड प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या खंडाचं शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी राजर्षी शाहू साहित्यमाला याच्या अंतर्गत संपादन केलंय. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे, कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार, कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर ऐतिहासिक व प्राकृतिक या कोल्हापूरच्या पंचखंडात्मक इतिहासाच्या पहिल्या खंडाचं प्रकाशन झालं. यावेळी बोलताना प्राध्यापक रंगनाथ पठारे यांनी कोल्हापूरच्या इतिहासाला उजाळा दिला. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणं हे छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्राला शिकवल्याचं त्यांनी सांगितलं. कोणत्याही नवनिर्मिती करणाऱ्या लेखकासाठी इतिहासातील आवश्यक आणि अचूक नोंदणी असणं गरजेचं असतं. हे महत्त्वाचं काम या ग्रंथाच्या माध्यमातून झाल्याचं सांगत कोल्हापूरच्या सर्वांगीण दृष्टीनं वेध घेता येईल असा ग्रंथ संपूर्ण राज्याला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या इतिहास ग्रंथाच्या रूपानं महाराष्ट्रासाठी एक पथदर्शक स्वरूपाचा प्रकल्प सादर केलाय. त्याचं सर्वत्र अनुकरण होणं आवश्यक असल्याचं डॉक्टर पवार यांनी सांगितलं. प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी 2500 वर्षांपूर्वीचा कोल्हापूर, कोल्हापूरचा ग्रीक आणि रोमन प्राचीन संस्कृतीशी संबंध अशा प्राचीन मध्ययुगीन अनेक बाबींना या ग्रंथाच्या माध्यमातून पुढं आणत असल्याचं सांगितलं. 1788 साली राजधानी पन्हाळ्यावरून कोल्हापूरला आणण्यात आली. त्यावेळी निर्माण करण्यात आलेले वेश, पेशव्याविरुद्ध येसाजी शिंदे यांचा लढा, कोल्हापूर जिल्ह्यातील 13 किल्ल्यांचा इतिहास, राणी जिजाबाई यांनी नानासाहेब पेशवे विरुद्ध दिलेला लढा आणि त्यांचा केलेला पराभव, 1857चा लढा यासह कोल्हापूरचा ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, कोल्हापूरमधील प्राणी, वनस्पती अशा सर्व गोष्टी या खंडात देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूरच्या या पराक्रमी लोकांचे आपण वंशज आहोत. आत्ताच्या पिढीला हा जिवंत इतिहास कळाला पाहिजे, हा या ग्रंथामागील उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी येत्या काळात उरलेले 4 खंडसुद्धा लवकरच प्रकाशित होतील यावर आपला भर असणार असल्याचं सांगितलं. ग्रंथालयाचा अविभाज्य भाग म्हणून या ग्रंथाकडे पाहिलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला अधिविभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.